अवघ्या काही रुपयांसाठी पंजाबच्या गजालाने देशासोबत गद्दारी केली आहे। पाकिस्तानी उच्चायुक्तालयामधील अधिकारी दानिशनं तिला लग्नाचं आमिष दाखवलं होतं। गद्दार हेर गजालाने धक्कादायक कबुलीनामा दिलाय। दानिशने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला देशाच्या विरोधात गद्दारी करायला लावली। लष्कराची माहिती गोळा करण्याचं काम सुद्धा गजाला करायची। सोमेश खोलगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देतील। सोमेश, गजालाच्या संदर्भात जी नवी माहिती तपासातून समोर आली आहे ती अतिशय धक्कादायक आहे। पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील जो अधिकारी दानिश नावाचा जो अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या गुप्तहेरांचे नेटवर्क उभं करण्याचा प्रयत्न करत होता, त्यांनी गजालाला लग्नाचं आमिष दाखवलं होतं। विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर ज्योती मल्होत्राच्या बाबतीत सुद्धा एक असाच वर्जन समोर आलं होतं की दानिशच्या पत्नीनी स्वतः ज्योती मल्होत्राला असं म्हटलं की इस्लाममध्ये 4 महिलांसोबत 4 लग्न करता येतात, त्यामुळे तुम्ही दानिश सोबत लग्न करू शकता। त्यामुळे दानिश अशा प्रकारे लग्नाचं आमिष वेगवेगळ्या महिलांना दाखवून त्यांना गुप्तहेर म्हणून काम करण्यासाठी भाग पाडत होता का, हा देखील एक प्रश्न आहे। आणि त्यासोबतच सर्व प्रकारचा ऍक्सेस देऊन त्या ऍक्सेसच्या माध्यमातून या प्रकारे अधिकाऱ्यांनी या सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं असं दिसतंय। यासोबत आणखीन एक महत्वाची माहिती समोर येते ती म्हणजे यामीनने देखील कबुली जबाब दिलेला आहे। तर त्यावेळेस उच्चायुक्तालयातील जो अधिकारी होता दानिश याने यामीनला सुद्धा गळाला लावलं होतं आणि त्यासाठी काही पैसे देण्याचं म्हणून सांगितलं होतं। त्यामुळे अवघ्या काही कवडीमोल पैशांसाठी अशा प्रकारे त्यांना पैसे असतील किंवा मग लग्नाचा आमिष दाखवणं असेल, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे या सर्व लोकांना गुप्तहेरगिरी करण्यासाठी भाग पाडलं गेलं पाकिस्तानची आणि भारतातील माहिती मिळवण्यासाठी म्हणून प्रयत्न। ठीक आहे सोमेश, असे सोबत रहा। गद्दार गजालानं नेमका कबुली जबाब काय दिलेला आहे आपण बघूयात। फेब्रुवारी 2025 मध्ये प्रथमच पाकिस्तानी उच्चायुक्तालयाला तिने भेट दिली। उच्चायुक्तालयामध्ये दानिश नावाच्या अधिकाऱ्याशी भेट झाली। दानिश व्हिसा डेस्कवरती काम करायचा। कागदपत्रांवरून दानिशने गजालाचा नंबर मिळवला। पुन्हा फोन करून त्याने उच्चायुक्तालयामध्ये बोलावलं। त्यानंतर गजालाच्या दानिश सोबत गप्पा सुरू झाल्या। दानिशला लग्नाची इच्छा होती असंही त्याने सांगितलं। दानिशने 20,000 रुपये UPIच्या माध्यमातून तिला पाठवले। सैन्यदलांची माहिती गोळा करण्याचं काम दानिशनं तिला दिलं होतं। लाहोरला जाऊन तिथल्या नातेवाईकांसह कपड्याचा व्यापार करायला सांगितलं। तर कपड्यांच्या व्यापारासाठी भारतामधून पाकिस्तानला जायला तयार झाली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।